एक लक्षात ठेवा, या जगामध्ये चांगल्या माणसाला थुंकणारी माणसं भरपूर आहेत, फक्त लक्षात ठेवायचं सांगणाऱ्याने चांगल्या वागणाऱ्या माणसाने थुंकणाऱ्याला किंमत द्यायची। आणि बघा, जेव्हा भुकणारे थुकणारे यांना जेव्हा कामापेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं ना, तेव्हा मात्र मग त्यांचं अवास्तव महत्त्व वाटते। मला तर असं वाटतं की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे थुंकण्याची पद्धत फार वाढलेली आहे। दररोज बातम्या जर उघडल्या, हे त्याला असं म्हणलं, त्याने याला असं म्हणलं, एवढ्या खालच्या दर्जाच्या चर्चा, एवढ्या खालच्या दर्जाच्या टीका ही राजकारणाची मंडळी करायला लागली की तुमच्या आमच्यासारख्या सज्जन माणसाला या बातम्या ऐकाव्याच का नाही हा प्रश्न पडलाय। विरोधक असावे, राजकारण असावं, पण राजकारण तत्वाचं असावं, राजकारण विचाराचं असावं, राजकारण विकासाचं असावं। एखादं काम होत नसेल तर त्याच्या बाबतीमध्ये तक्रार करावी, त्याच्या बाबतीमध्ये टिप्पणी द्यावी। पण हा नेता त्याला तसं म्हणतो, तो त्याला असं म्हणतो, यांच्या रिकामी याने त्याला असं म्हणलं, त्याने याला असं म्हणलं, एवढं ऐकायलाच महाराष्ट्राची जनता बसली आहे का? काहीतरी एखादा नवीन प्रकल्प, काहीतरी एखादी नवीन गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेला ऐकायला मिळेल का, हेही महत्त्वाचं आहे। गरिबार साहेब, तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, पत्रकारितेच्या क्षेत्रात आपण आहात, समाजाला सुद्धा असं काहीतरी चांगलं ऐकायला मिळालं पाहिजे। पण दुर्दैवाने सध्याच्या काळामध्ये राजकारणातल्या लोकांनी खालचा दर्जा स्वीकारला महाराज। अगदी नको त्या अश्लाघ्य भाषेमध्ये, अश्लील भाषेमध्ये कोणी कोणाला बोलावं, नको त्या टीका टिप्पणी करावी। माझ्या संबंध देशातल्या, संबंध महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय नेत्यांना माझे हात जोडून आवाहन आहे, विकासाचं राजकारण करा। लहान लेकरासारखं याने त्याला तसं म्हणलं, याने याला असं म्हणलं, आम्ही त्याचे बघून तुम्ही आजी बघू, अरे परमेश्वर वर सगळ्यांना बघायला बसलेला आहे। थोडंसं जरा सर्वांनी जागेवर येण्याची गरज आहे। चांगल्या माणसावर थुंकणारी माणसं, चांगल्या माणसाला नाव ठेवणारी माणसं, चांगल्या माणसाला त्रास देणारी माणसं नाथ महाराजांच्या काळामध्ये होते, ज्ञानोबारायांच्या काळामध्ये होते, तुकोबारायांच्या काळामध्ये होते, नवे नवे तुमच्या आमच्या काळामध्ये सुद्धा अशी माणसं आजही आम्हाला पाहायला मिळत आहेत। 100 वेळेला पान खाऊन थुकला, नाथ महाराजांनी काहीही शब्द न वापरता आपल्या आपल्या स्नानाला गेले आणि 100-108 वेळेस झाल्याच्या नंतर त्या माणसाला पश्चाताप झाला आणि पश्चाताप झाल्यानंतर तो महाराजांच्या जवळ येतोय, नाथ महाराजांचे पाय धरले, नाथ महाराजांना माफी मागायला लागला, क्षमा मागायला लागला। नाथ महाराज म्हणाले, का माफी मागतोस बाबा, सांग। त्यावेळेला सांगितलं, महाराज एवढ्या वेळेला थुंकलो तरी एकही शब्द तुम्ही मला बोलला नाही, धन्य आहात तुम्ही। नाथ महाराज म्हणले, तू माझ्या पाया पडू नको, उलट मीच तुझ्या पाया पडायला पाहिजे। का? तू जर माझ्या अंगावर थुंकला नसता तर मला गंगेचं एकदा स्नान झालं असतं, मी बाकीच्या संसाराच्या कामाला लागलो असतो। तुझं काही का असेना निमित्त असू दे, पण तुझ्या निमित्ताने मला 100 वेळेला गंगेचं स्नान झालं, उलट तुझे माझ्यावर उपकार आहेत। याला म्हणायचं शांतीचं ब्रह्म। माझ्या हात जोडून विनंती आहे, मायबाप, आपल्या जीवनामध्ये थोडीशी शांतता ठेवा। एखाद्याने लगे काही एखादा शब्द दिला की लगे तुझी बघू का म्हणून बाहेर सारायचं नाहीत मला। त्याने जर काही बोलला तर थोडीशी शांतता ठेवा। एक दिवस अभद्र बोलणारी माणसं सुद्धा तुमच्या शांततेच्या पुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाहीत। एक माणूस नाथ महाराजांकडे गेला, म्हणला, तुम्ही एवढे शांत कसे काय, काही जरी केलं तर राग येत नाही, काय कारण आहे? मलाही तुमच्यासारखं शांत व्हायचं, काही औषध सांगा। नाथ महाराज म्हणले, ठीक आहे, तुला शांत करतो, पण उद्या ये म्हणजे सकाळी। ठरल्याप्रमाणे महाराजांच्या भेटीला गेला। नाथ महाराज म्हणले, बघू तुझा हात दाखव। त्याने हात पुढे केला। वास्तविक पाहता साधू संतांनी हाताची रेषा पाहून भविष्य पाहण्याच्या सारख्या कर्मकांडाला प्राधान्य दिलंच नाही। मित्र असं म्हणेल, हाताच्या रेषेवरून भविष्य ठरत नाही, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वीकारलेल्या मार्गाची रेषा आणि आपल्या कष्टाची रेषा हे आपलं भविष्य आपोआप बदलू शकते। कुठेतरी कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे, आपलं कष्ट म्हणा, आपले प्रामाणिकपणा, आपण घेतलेले ते मेहनत, या सगळ्या गोष्टी आपलं भविष्य आपोआप घडत असते। असं म्हणतात, बुवा या हाताची कोणती तरी एक रेषा, आता मलाही थोडं थोडं कळते, जास्त नाही कळत। हाताची एक रेषा धनाची असते, हाताची एक रेषा आयुर्मानाची असते, असं काही काही काय असते। नाथ महाराजांनी उगा हाताच्या रेषेकडे पाहिलं आणि हाताच्या रेषेकडे पाहिल्यानंतर थोडासा चेहरा वेडावाकडा केला, नाराजीचे भाव दाखवले चेहऱ्यावर। नाथ महाराजांनी चेहऱ्यावर जेव्हा नाराजीचे भाव दाखवले तेव्हा तो समोरचा माणूस विचारतोय, थोडंसं काय करा, तिथून थोडं जायला रस्ता ठेवा। तो महाराज नाथ महाराजांकडे तो माणूस गेला, मला म्हणाला शांत व्हायचंय। नाथ महाराजांनी हात पाहिला आणि हात पाहिल्यानंतर चेहरा वेडा बाकडा केला आणि त्याने नाथ महाराजांना प्रश्न विचारला, महाराज का बरं असा चेहरा करताय तुम्ही, सांगा।
नाथ महाराजांनी सांगितलं, अरे बाबा तुझा चेहरा मी नसता पाहिला तर बरं झालं असतं. म्हणजे काय झालं? तुझ्या हाताच्या रेषेवरून मला असं कळालंय. आज कोणता वार आहे? म्हटलं सोमवार. आजपासून 7 दिवसानंतर म्हणजे रविवारी रात्रीपर्यंत तुझा मृत्यू होणार आहे. महाराज असं लटलट लटलट कापायला लागलं. महाराज घामाघूम झालं. नाथ महाराजाच्या पाया पडलं. घरी गेलो आणि घरी गेल्याबरोबर बायकोला शिव्या देणार. आज घरी गेल्याबरोबर म्हणायला लागला, देवी. बायको म्हणजे काय गांजा ओढून आले का काय? दररोज कधी देवी म्हणत नव्हतं, आज देवी म्हणायला लागला. मला इकडचं माहित नाही. जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही गेलात, जालना जिल्ह्यात, तर तिकडे पत्नीला लक्ष्मी म्हणतात. आपण जर एखाद्या घरी गेलो आणि गेल्यानंतर जर सहज आपल्याला चहा पाणी करायचं असेल तर ते माणसं म्हणतात, महाराज चहा केला असता हो, पण आमची पत्नी शेतात गेली किंवा शेजारी गेली किंवा घरी नाही. तिकडे बायकोला लक्ष्मी म्हणतात. सिंधीत इथं काय म्हणतात? काय म्हणतात? बोला ना, तुम्ही काय संन्यासी आहेत का? बोला काय तर काय म्हणतात सांगा तरी. की लक्ष्मी तर म्हणत नाही तेवढं मला माहिती आहे. काय म्हणतात तिकडं? आमची बायको. बरं आणखी? आमची ती. बरं कोण आणखीन? आमची मालकीन. आणखीन? आमचं खटलं म्हणतात का नाही इकडे? चला असू द्या. सुंदर पद्धत आहे बघा. आपल्या पत्नीला सुद्धा लक्ष्मी म्हटलं पाहिजे, असा सन्मान दिला पाहिजे. एक वाक्य सांगतो तुम्हाला ऐका. ज्या घरात स्त्रियांना मारहाण होते, लक्ष देऊन ऐका, ज्या घरात स्त्रियांना मारहाण होते, ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो, त्या घरात कधीच लक्ष्मी वास्तव्य करत नाही. कोणत्या घरात देवता वास्तव्य करते? पुरावा सांगतो, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या घरात स्त्रियांना मानाचा दर्जा आहे, स्त्रियांना मान सन्मान आहे, ज्या घरात स्त्रीचं पूजन आहे, त्याच घरात देवता वास्तव्य करत असते. पावला पावलाला जर घरातल्या बायकोचा पत्नीचा जर अपमान करत असाल तर तुमच्या घरात देवता वास्तव्य करत नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. घरी आल्याबरोबर बायकोला शिव्या देणारा, मारणारा माणूस देवी म्हणायला लागला. नातवंड जवळ आल्याबरोबर फटका देत होता, त्या नातवंडाला मांडीवर घेऊन बसायला लागला. सप्ताहाकडे कधी येत नव्हता आणि भजन्याला शिव्या दिल्याशिवाय राहत नव्हता महाराज. नाही त्या शिव्या द्यायचा. तो पाराकडाला मंदिराकडे आला आणि म्हणला, माऊली सप्ताह सुरू आहे, हा काय लागली तर पट्टी सांगा. 5,000 नाही, लगेच 10,000 घेऊन टाका. लोक म्हणले एवढा बदल याच्या झाला तरी कसं काय? कधी पंढरपूर नाही, आळंदी नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. काय मनात आलं माहित नाही, काय बदल झाला. त्याच्या मनात एकच विचार, आपल्याला मरायचं किती दिवसात? किती दिवसात? 7 दिवसात मरायचंय. चला पंढरपूरला जाऊ. पंढरपूरला गेला, तिथून लगेच म्हणला तिथून शिखर शिंगणापूर जवळ आहे, शिखर शिंगणापूरला गेला. थोडासा पुढे म्हणला आता आळंदी राहतेच किती, आळंदीला गेला, देहूला गेला. सगळे काय ज्योतिर्लिंग 4 काय असेल ते सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तीर्थयात्रेला जाऊन आला. घरातल्या लेकरांना गोड बोलायला लागला. शेजारच्याला दररोज उठल्याबरोबर भांडत होतं, पण ते उठल्याबरोबर रामराम करायला लागला, जय हरी करायला लागला. लोक म्हणजे माणूस एवढा बिघडला तरी कसा काय, कुणाचा गुण आला? असं करता 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 5 दिवस निघून गेले महाराज. एवढा सज्जन, गावात सगळी त्याची चर्चा सुरू झाली. एवढा बिघडलेला माणूस नेमकं इथं बसला तरी कसा? काही काय बहादर कथेमध्ये सुद्धा अशी माणसं आहेत महाराज, कधी मंडपाकडे येऊन सुद्धा बघत नव्हते, पण 3-3 तास कथा ऐकायला लागल्यानंतर बाकीचे म्हणतात की कधीच नाही येणारा माणूस कथेला कसं काय बसायला लागला, कधीच मंडपाकडनं येणारा माणूस कीर्तनाला कसा काय बसतो. चर्चा झाली महाराज. शेवटचे 2 दिवस राहिले. 2 दिवस राहिल्यानंतर त्याच्या मनात एकच विचार, आता आपल्याला जगायचं किती दिवस? 2च दिवस. कशाला कोणासोबत भांडायचंय? असं करता करता शेवटचा दिवस उजडला महाराज. पहाटे 3 वाजताच उठला आणि काकडा सुरू केला. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळं. झाली आता वेळ सरली निद्रेची, संत साधा दुनिया वगैरे झाली गोळा. सोडा सुख आता पाहुया मुख कमळा. उठा सकळ जन उठले नारायण, आनंदले काकडा म्हणायला लागला. 6 वाजेपर्यंत काकडा केला आणि काकडा झाला की लगेच विष्णू सहस्रनाम पाठाला सुरुवात केली. ओम विश्व विष्णु वशकारो भूत भव्य भवत प्रभु भूतकृत भूतभृत भाव भूतात्मा भूत भावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागती सर्व प्रहरणायुधा. संपलं विष्णू सहस्रनाम 7 वाजता. लगेच 7 वाजता ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात झाली. ओम नमो जे आद्य
वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवतु असे स्मृती देची अवयव देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तीची मणी भूषणे. आता चालू देऊ का हेच पारायण? ज्ञानेश्वरीचं पारायण चाललं 10 साडेदहा वाजेपर्यंत. पुन्हा लगेच गाथा पारायणाला सुरुवात केली. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी देते माझी हरिवृत्ती राहो. 12 वाजता गाथा पारायण संपलं की लगेच रामायण उघडलं आणि वाचायला बसला. वरडा नामर्थ संगा नाम रसा नाम छंद सामपी मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपेण व्याभ्याम विनान पश्यन्ते सिद्धा स्वान्तस्तमेश्वरम वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकर रूपेणं यमाश्रुतो हि वक्रोपि चंद्र सर्वत्र वंदते सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारण वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वरो कपीश्वरो. 2 वाजेपर्यंत रामायण वाचलं. 2 वाजता रामायण संपलं की लगेच भागवताला सुरुवात केली. जन्माद्यस्य तन्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्मराटेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति सूरयाः. भागवत चाललं 5 वाजेपर्यंत. 5 वाजता संपलं की हरिपाठ सुरुवात झाला. देवाचे द्वारी भाक्षण वरी 1 मिनिट सुद्धा खंड नाही मारायचं. तेने मुक्ती विचारी साधी येल्या. 7 वाजता हरिपाठ संपला. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवज्ञान समाज संजीवन हरिपाठ 7 वाजता हरिपाठ संपला. लगेच धुपारती सुरुवात केली. लगेच संध्याकाळच्या कीर्तनाला आला. कीर्तनकाराने 11 वाजता कीर्तन संपायला पाहिजे होतं. 11:30 वाजता कीर्तन संपलं. आता कीर्तन संपल्यावर तरी बाकीचं प्रपंचाचं बोलावं ना. घरी जाताना सुद्धा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता राहिलेतच किती मिनिट? आता 20 मिनिट आपले राहिले. जायची वेळ आली बघा तुम्ही. जायची वेळ आली की माणसं नीट वागतात. कधी कधी मुली बाळणपणा जर माहेरला आल्या असतील, 2-3 महिने आईकडे राहतात. महाराज अशा फनफन करतात ना माईला, माझ्या लेकराला हेच नाही, माझ्या बाळाला हेच नाही. तिला नुसतं म्हणत ताई तुझ्या मालकाचा निरोप आलाय, 8 दिवसानं तुला न्यायला येणार. महाराज एवढी बदलती पोरगी. मग म्हणती आई जाताना नीट वागते. ठरले मुलगी असू द्या अगर माणसं असू द्या, जायची वेळ आली की नीट वागत असतात. शेवटी 11:15 5 मिनिट कमी आहेत 12ला रामकृष्ण हरी 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 जप सुरू झाला. 12ला 1 मिनिट कमी होलं तर आणखी स्पीड वाढली. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. 12 वाजले. पुढचा दिवस निघाला की बघतो म्हणलं आता नाथ महाराजाची झोप. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, नाथ महाराजाकडे गेला. म्हणला मला असं वाटलं होतं की महाराज लोक खोटं बोलतात, पण तुम्ही बी लबाड बोलायला लागला. नाथ महाराज म्हणले वेड्या, मला माहित होतं तू मरणार नाहीस म्हणून, फक्त तुला मी शांत का आहे याचं कारण सांगण्यासाठी मी तुझं खोटं भविष्य सांगितलं. जाऊ दे म्हणले बाकी कसं ना, पण या 7 दिवसात तू कसं वागलास सांग. मला तुमच्यापेक्षा बी जास्त शांत झालो. नाथ महाराज म्हणले वेड्या, 7 दिवसानंतर मरणार आहे हे कळाल्यानंतर तू शांत झाला. मी तर 7 दिवसानंतर नाही, आता मरणार आहे असा विचार करतो, म्हणून मी माझ्या जीवनामध्ये शांत आहे. जी माणसं मृत्यूला आठवत असतात, मृत्यूचं स्मरण ठेवत असतात, ती माणसं आपल्या जीवनामध्ये शांत जगत असतात, परमार्थ करत असतात. परीक्षित महाराजांना मृत्यूचं स्मरण आहे. आज आपला समारोपाचा दिवस आहे, आपला जायचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. जेवढी होईल तेवढी अधिकाधिक कथा आपण श्रवण करावी, होईल तेवढं अधिकाधिक चिंतन आपण श्रवण करावं, अशा भावनेतून शुद्ध अंतःकरणातून परीक्षित महाराज गुरुदेवांना विनंती करत आहेत. गुरुदेव, काल मला तुम्ही एक कथा सांगितली की भगवान परमात्म्याने रुक्मिणी मातेसोबत लग्न केलं वगैरे. त्याच्या अगोदर भगवान परमात्मा मथुरेचे राजे झाले किंवा मथुरेमध्ये राहिले काही दिवस. पण मथुरेमध्ये काही दिवस राहिल्यानंतर सुद्धा मग भगवान परमात्म्याने मथुरा नगरी का सोडली? त्याही अगोदर भगवान परमात्म्याने असं मी ऐकलंय की कुठेतरी भगवान परमात्म्याने कालिया नावाच्या सापाचा सुद्धा बंदोबस्त केला. कालिया उद्धाराची कथा आपल्याला सांगता आली नाही, वेळ अभाव 1-2 मिनिटं सांगतो, पुढे चालतो. कालिया नावाचा जो सर्प होता, तो सर्प काय करायचा महाराज ऐका. इकडून तिकडून फिरून यायचा आणि विषाचे फुटकार त्या यमुनेच्या पाण्यात टाकायचं आणि ते पाणी विषारी व्हायचं आणि विषारी झालेलं पाणी गायी प्यायच्या आणि पाण्याच्या त्या विषारी पाण्यामुळे गायी मरायच्या. आता बोला, पाण्यामध्ये विष कालवतो तो कोण? बोला ना, बोला ना. कालिया, बरोबर आहे. पाण्यामध्ये विष कालवतो तो कालिया. चांगल्या प्यायच्या पाण्यामध्ये सुद्धा काही जणांनी विष कालवलं. नक्कीच आजही महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे बरेच कालिया आहेत. बघा तुम्ही, काही माणसं दुसऱ्याचं जर पाण्याचा हंडा किंवा रांजण जर बाहेर असेल तर काही कारण नसताना उगाच त्याच्यामध्ये काहीतरी टाकतात.
आणि त्या पाण्यामुळे गायी मरायच्या। गोपाळ भगवान परमात्म्याला तक्रार करायला लागले, भगवान कालियाच्या विषामुळे आपल्या गायी मरतायत। म्हणजे अप्रत्यक्षरित्या गायीला मारण्याचं काम कोण करत होता? बोला बोला, कालिया। कृष्ण कन्हैयाच्या काळामध्ये गायीला मारणारा एकच कालिया होता। सध्याच्या काळामध्ये गायीला मारणारे हजारो लाखो कालिया आहेत, हजारो। एका कालियासाठी माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाला अवतार घ्यावा लागला। त्या हजार कालियासाठी, हजार गोहत्या करणाऱ्या लोकांसाठी देवाला किती अवतार घ्यावे लागतील कोणास ठाऊक मायबाप। काल मी बोललो गायीविषयी बरंच आपल्याला। माझे हात जोडून विनंती आहे, जिथे माय कमी पडते तिथे गाय कामाला येते हो मायबाप। आपण आपल्या जीवनामध्ये गाय सांभाळा। बघा तुम्ही, एखादी गाय गोठ्यात बांधलेली असावी आणि त्या गायीला पिण्यासाठी वासरू सोडा। वासरू सोडल्याबरोबर ती गाय अशी पाना सोडते, बरोबर ना? पाना सोडते आणि पाना सोडल्याबरोबर आपली ही माणसं पाना सोडला की वासरू आकडतात आणि मी केलं किंवा लाकडाला बांधतात। मी एका गायीला बोलतो महाराज, तुम्हाला सांगू का, तुमच्याकडे जर भावना असतील तर तुम्हाला जनावर बोलतील, भावना असतील तर तुम्हाला निर्जीव वस्तू बोलतील, आणि तुमच्याकडे जर भावनाच नसेल तर बोलणारी माणसं सुद्धा कधी तुम्हाला बोलणार नाही। एका गायीला विचारलं, ए गोमाता, खरं सांग, तुझं पाना सोडते ना, तू कोणासाठी पाना सोडते खरं सांग? त्या गायीने सांगितलं, महाराज खरं सांगू का, इमानदारीने सांगते, मी जो पाना सोडते ना ते मी माझ्या वासरासाठी सोडते, माझ्या लेकरासाठी सोडते। मग तू जर लेकरासाठी वासरासाठी पाना सोडत असशील तर हे मालक किंवा हे माणूस जो आहे ना तो वासरू आकडतो ना। मग ज्या गायीला पाना सोडता येतो त्या गायीला काय पाना चोरता येणार नाही का? मी गायीला विचारलं, वासरासाठी पाना सोडते, मग वासरू आकडल्यानंतर तो पाना चोरून का घेत नाही सांग? गाय फार सुंदर उत्तर देते, काय म्हणते माहितीये का महाराज, आकुड द्याव माझं वासरू बांधलं तरी काय होईल, पाला पाचोळा खाऊन माझं वासरू जगेल, पण मी जर पाना चोरला तर जगाचे वासरू उपाशी राहतील, म्हणून मी पाना नाही चोरत। स्वतःच्या लेकराला उपाशी ठेवते, जगाच्या लेकराची सोय करते ती गाय असते मायबाप। म्हणून लक्षात ठेवा, माझे हात जोडून विनंती, आपल्या आयुष्यामध्ये एखादी तरी गाय पाळा। आम्ही पाहतोय महाराज, शहरामध्ये सुद्धा मोठे मोठे बंगले असताना सुद्धा त्यांनी गायीसाठी छोटंसं घर केलं। शक्य असेल त्यांनी प्रयत्न करा, आणि जर तुम्हाला शक्यच नसेल गाय पाळणं, आपल्या परिसरामध्ये कुठे जर एखादा महात्मा, एखादा साधू संत महात्मा जर गोशाळा चालवत असेल तर त्या गोशाळेला आपल्या जीवनामध्ये काही ना काही योगदान देण्याचा प्रयत्न करा। पाण्यामध्ये विष सोडून पाणी विषारी करणारा कालिया, गायी पाणी प्यायच्या गायी मरायच्या, त्यावेळेला कालियाच्या बंदोबस्ताची तयारी भगवंतांनी केली होती। त्याच्या अगोदर भगवान परमात्म्याने बलराम दादा सोबत थोडंसं भांडण केलं होतं। का भांडण केलं आहे का? तालवनामध्ये धेनुकासुर नावाचा एक दैत्य आला होता, तो गाढवाचं रूप धारण केला होता। गाढवाचं रूप धारण करून आला आणि तालवनामधल्या त्या सगळ्या बगीचेचं नुकसान करत असताना भगवान परमात्म्याने बलराम दादाला सांगितलं, ते कोणीतरी आले, जा रे बाबा। बलराम दादा तिकडे गेला आणि बलराम दादाने त्या धेनुकासुराचा म्हणजे बंदोबस्त केला, मारलं त्याला। आणि आल्यानंतर मुद्दाम भगवान परमात्मा बलराम दादाची मजा घ्यायला लागले। काय म्हणायला लागले ऐका, काय रे बलराम दादा जाऊन आला का तू? म्हणलं हो। मारलं का? म्हणले हो। कोणाला मारलं? म्हणलं गाढवाला, धेनुकासुराला मारलं। आता भगवान थोडीशी मजा घ्यायला लागले, सवंगड्यानं वाकड्याला म्हणायला लागले, सांग सांग म्हणले वाकड्या, माणसाची कुस्ती माणसासोबत, बरोबर आहे, माणसाची कुस्ती माणसासोबत, कुत्र्याची कुस्ती म्हणजे माणसासोबत लढतो तो माणूस, कुत्र्यासोबत भांडतो तो बोला बोला कुत्रा, आणि गाढवासोबत युद्ध करणारा कोण? गाढव। असं कोणाला म्हणले? बलराम दादाला। बलराम दादाला राग आला, म्हणला तुझं काम करून मला गाढव म्हणतोस का? म्हणला आजपासून तुझ्या विरोधात फॉर्म भरणार ग्रामपंचायतला। आणि मला वाटतं अशाच खटका खटके झालेले असतात ना पॅनल व्हायला, काही नसतं महाराज, मला असं का म्हणला त्याची बघतो आता या पंचवार्षिकला, एवढंच असतं। देवाची पार्टी अलग झाली, बलराम दादाची पार्टी अलग झाली। देव एकीकडे खेळायला आले, बलराम दादा एकीकडे खेळायला आले। आम्ही कृष्ण कन्हैयाला विचारलं, तुम्ही नेमकं असं का केलं?
तुम्ही असं का केलं? बलराम दादाची तुमची पार्टी अलग अलग का केली? देवाने सांगितलं मला आता लवकरच कालियाचा बंदोबस्त करायचा. मग कालियाचा बंदोबस्त करायचा तर मग बलराम दादाला का लांब पाठवलं? म्हणले कदाचित कालियाची आणि बलरामाची जात एक आहे. बरोबर ना? कालियाची आणि बलरामाची जात एक आहे. कदाचित मी त्याच्या विरोधात जर उठलो आणि ह्याचा जर जातीचा अभिमान जागा झाला आणि हे जर माझ्या विरोधात उठलं तर मग मला इलेक्शन अवघड होईल. कळलं का? पहा महाराज, देवाचं एक एक सूत्र ना महाराज. मला बोलायचं पुढे छत्रपती विषयी. एखाद्या गोष्टीची जर आपल्याला योजना जर यशस्वी करायची असेल तर तयारी फार महत्वाची आहे. ज्यावेळेला माझ्या राजांना छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडायचा होता, अफजल खानाच्या भेटीच्या अगोदर कितीतरी दिवसांनी राजाने तयारी केली होती. कशी? अफजल खानाला मारण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा टेलर फोडला होता. तू म्हणाल टेलरचा आणि अफजल खानाचा काय संबंध? अफजल खानाचा टेलर फोडला होता आणि टेलर कडून अफजल खानाच्या पोटाचं छातीचं माप घेतलं होतं. कदाचित ते माप तंतोतंत आलं पाहिजे. ते वाघ नके तेवढ्या लांबीची तेवढ्या आतमध्ये घुसली पाहिजे. एवढी बारकाईची कूटनीती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची होती आणि तशाच पद्धतीची कूटनीती माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याची होती. बलराम दादाची पार्टी अलग, कृष्ण कन्हैयाची पार्टी अलग. आणि मग भगवान परमात्मा सवंगड्याच्या सान्निध्यामध्ये क्रिकेट खेळायला लागले. आजकालच्या काळात त्याला क्रिकेट म्हणतात आणि त्या काळातलं त्याचं नाव होतं चेंडूफळी. चेंडूफळी माहितीये बाळा तुम्हाला? चेंडूफळी क्रिकेट माहितीये? क्रिकेट सांगा, एका ओव्हर मध्ये किती बॉल? एका ओव्हर मध्ये 6. 20-20 मॅच किती ओव्हरचा असतो? मग 20 ओव्हर मध्ये किती बॉल झाले? 120 बॉल. आता एक बॉल 1000 रुपयाला असतात. एवढे पैसे कुठून आणायचे? एका ओव्हर मध्ये एकच बॉल, एका मॅच मध्ये एकच बॉल, फक्त तो फेकायचा 6 वेळा. क्रिकेट या खेळातलं अध्यात्म सांगू का महाराज? क्रिकेट या खेळात हे अध्यात्म आहे. चेंडू हे वृत्तीचं रूप आहे आणि 11 खेळाडू हे इंद्रियाचं रूप आहे. पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत आणि 11वा कॅप्टन त्याचं नाव आहे मन. बरोबर का? सध्या कोण आहे? शर्मा कॅप्टन आहे ना. शर्मा म्हणेल तसं बाकीचे सगळे ऐकतात. ही ओव्हर तू टाकायची, ओपनिंगला तू जायचं, वनडाऊनला तू जायचं. रोहित शर्मा जसं सांगतो तसं बाकीचे खेळाडू जसे ऐकतात. तसं शरीरातला प्रमुख, शरीरातला कॅप्टन, शरीरातला पाटील जर कोण असेल तर तो मन आहे. महाराजांनी एका अभंगामध्ये लिहून ठेवले. काय म्हणतात महाराज? मनाजी पाटील देहगावीचा होर ऐका दादानो. काय? विश्वास धरू नका त्याचा, होर ऐका दादानो. घात करील नेमाचा, होर ऐका दादानो. शरीराचा पाटील, शरीराचा प्रमुख जर कोण असेल तर तो मन आहे. मन हा कॅप्टन आहे. कॅप्टनने सांगायचं, पण एवढ्यातूनही चेंडू निसटून गेला तर समोरचा संघ जिंकतो. वृत्तीचा चेंडू असा सीमेच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही. त्याला तिथल्या तिथं अडवायचं, त्याला तिथल्या तिथं दाबायचं. हा सुंदर असा खेळ भगवान परमात्मा सवंगड्याच्या सान्निध्यात खेळत होते. त्यावेळेला बॉलिंग करत होते श्रीदामा. बॉल श्रीदामाचा होता आणि बॅटिंग करत होते भगवान परमात्मा. लक्षात आलं ना? बॉलर सुदामा नाही, श्रीदामा. आणि बॅट्समन बोला बॅट्समन कोण? कृष्ण. बॉलर श्रीदामा. श्रीदामाने राईट आर्म ओव्हर द विकेट टाकला. राईट आर्म ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न केला. टाकता टाकता त्याला यॉर्कर टाकायचा होता. भगवान परमात्मा थोडे फ्रंट फूटला आले आणि यॉर्करला फुलटॉस केला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. हे कळतं नाही? क्रिकेट खेळणाऱ्याला कळेल. सीमारेषेच्या बाहेर गेला. ग्राउंडच्या बाहेर गेल्यानंतर श्रीदामा तो चेंडू सरळ जाऊन पडला यमुनेच्या डोहात. यमुनेच्या डोहात जेव्हा चेंडू जाऊन पडतो तेव्हा श्रीदामा म्हणाला, चेंडू पाण्यात पडला, माझा चेंडू मला दे. भगवान म्हणले, आता तो तर चेंडू पाण्यात गेलाय, घरी चल मी दुसरा चेंडू देतो. श्रीदामा, मला जमत नाही, मला माझा चेंडू पाहिजे. एक सूत्र सांगतो तुम्हाला बघा. खेळामध्ये ज्याचं साहित्य असतं ना त्याची दादागिरी चालत असते. बघा तुम्ही, ज्याची बॅट बॉल असतं ना त्याच्याच मनावर खेळावं लागते. आणि भजनामध्ये सुद्धा असंच असतं. ज्याची पेटी असेल ना त्याच्याच मनावर भजन करावं लागते. महाराज नेमकं काय देवाचे गोड माहित नाही. ज्याच्या घरी पेटी आहे त्याला वाजवायला येत नाही, ज्याला वाजवायला येते त्याच्या घरी पेटी नसते. भजनात साहित्य असणाऱ्याची दादागिरी
खेळामध्ये सुद्धा ज्याचं साहित्य आहे त्याची दादागिरी। शिदामा म्हणाला माझा माझा चेंडू दे, भगवान म्हणले मी घरी गेल्यावर नवीन देतो। शिदामा म्हणाला नवीन नाही, माझा चेंडू मला दे। भगवान म्हणले तो चेंडू तर यमुनेच्या डोहात पडला, तिथून कसा काढ, मला बाकी काय माहित नाही, मला माझा चेंडू पाहिजे। आणि मग भगवान परमात्मा म्हणतात ठीक आहे तुला चेंडू पाहिजे ना देतो, पण पुन्हा भगवान म्हणले श्रीदामाला तुला माहिती आहे का ज्या डोहात पडला तो डोह कालियाचा डोह आहे। तुम्हाला कालियाच्या डोहाची ताकद सांगतो, तुम्ही जर वृंदावनला गेला तर यमुनेच्या स्नानाला जर गेला तर बाकीचं यमुनेचं पाणी पाहायचं, जिथे कालियाचा डोह पाहायचा, दोन्ही पाण्यातला फरक सांगतो। आता बाकीच्या पाण्यापेक्षा कालिया डोहातलं पाणी काळभोर आहे। तुम्ही आता जाऊन पहा, एवढे वर्ष झाले तरी आणखीन त्या विषयाचा परिणाम आहे। कधी जर जाता आला आपल्या आयुष्यात वृंदावनला, कधी कोणाची कथा म्हणा किंवा काही सत्संगासाठी गेला तर कालिया डोह पाहिल्याशिवाय येऊ नका। भगवंतांनी सांगितलं अरे हा तर कालिया नावाचा डोह आहे, इथे कालिया नावाचा सर्प भयानक अशा विष टाकतोय आणि याच्यामध्ये जर उडी टाकली तर माझं काय होईल? सीधा मला काय माहित नाही, मला माझा चेंडू पाहिजे। बघा जेव्हा माणसं स्वार्थाने बरबटलेली असतात ना तेव्हा माणसं एखाद्याच्या जीवाचा सुद्धा विचार करत नाही। आणि मग भगवंतांनी विचार केला श्रीरामा काही ऐकत नाही आणि कालियाच्या त्या डोहामध्ये उडी टाकण्याकरता भगवान कालिया डोहाच्या बाजूला असणारा जो कदंब वृक्ष आहे, कदंबाच्या वृक्षावरती उंच चढतात आणि उंचावून उडी टाकतात। याच्यातला एक सिद्धांत सांगतो, ज्याला पाण्यामध्ये खोल उडी टाकायची आहे त्याने अगोदर त्याच्या तुलनेमध्ये वरवर किंवा उंच गेलं पाहिजे। लक्षात आलं? जर तुम्हाला खोल जायचं असेल अगोदर वर गेलं पाहिजे। याच्या पुढे सांगू, शाळेमध्ये जर आपल्या खेळाच्या स्पर्धा असतील, लांब उडी जर घ्यायची असेल, ज्याला पुढे जायचंय लांब जायचंय त्याने अगोदर मागे गेलं पाहिजे। म्हणजे मागे गेल्याशिवाय पुढे जाता येत नाही। तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर अगोदर मागे जायला शिका। मागचा प्रवास झाल्याशिवाय पुढचा प्रवास तुमच्या आयुष्यात कधी होत नाही। जोरात उडी टाकली, कालियापर्यंत गेले। सुसाट वेगाने भगवान परमात्मा जेव्हा पाण्यामध्ये कालियापर्यंत पोहोचतायत, कालियाच्या पत्नीने कृष्णकडे यायला गेले, कन्हैया अरे आमचा मालक झोपलाय तोपर्यंत निघून जा। कशाला आला तिथे? तुम्हाला माहिती आहे का हा केवढा मोठा विषारी सर्प आहे? भगवंताने सांगितलं म्हणूनच त्याला भेटायला आलो। पाता पाता कालिया जागा झाला आणि कालियाच्या शेपटीला भगवान परमात्म्याने धरलं आणि 7 फण्याच्या कालियाच्या डोक्यावरती भगवान परमात्मा नृत्य करायला लागले। महाराज एवढं सुंदर नृत्य करतायत, कालियाने विषाचे फुटकार मारण्याचा प्रयत्न केला, ते विष चुकवतायत। रक्तबंबाळ झालेला कालिया शरण आला आणि मग भगवान परमात्म्याने कालियाला बोलायला सुरुवात केली, काय विष सोडतोय सांग। आणि मग कालिया जेव्हा शरण येतोय त्यावेळेला कालिया तिथून निघून गेला आणि भगवान कालियाने रमणक द्वीपाचा त्याग केला आणि जम्बो द्वीपामध्ये कालिया निघून गेला। शुकदेवजी भगवान ही परीक्षितीला कथा सांगत असताना परीक्षितीने प्रश्न विचारला, गुरुदेव असा हा 7 फण्याचा सर्प, एवढा विषारी सर्प का झाला होता? याला काही कारण आहे का? परीक्षित महाराज त्याचा पूर्वजन्म सांगतायत, ऐका। तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा पूर्वजन्म अतिशय महत्वाचा आहे। अश्वसेरा नावाचा एक महात्मा आहे, तो हिमालयामध्ये छोटीशी कुटी करून राहत होता, छोटीशी गुहा करून आपला आश्रम करून राहत होता। त्या अश्वसेरा नावाच्या महात्म्याच्या आश्रमामध्ये एक वेदशिरा नावाचा महात्मा आले, पाहुणे म्हणून आले। पाहुणे म्हणून आले, त्यांचं स्वागत झालं, आदरातिथ्य झालं, आगतम स्वागतम सुस्वागतम जे काय असेल ते झालं, जेवण खाणं पिणं झालं। 1 दिवस झाले पाहुणे तिथेच आहेत, 2 दिवस झाले तिथेच आहेत, 4 दिवस झाले तिथेच आहेत, 8-15 दिवस झाले तरी पाहुणा काय जायचं नावच घेईना। शहाण्या माणसाने आपलं काम संपलं की लवकर निघून जावं। मी सुद्धा 11 वाजता निघून जाणार आहे, राहणार नाही। काम संपलं